नमस्कार. आपण नाशिकहून आलात. आज 3 दिवस आमच्याकडे माऊली कृपा होमस्टेमध्ये वास्तव्य केलं. दापोली फिरलात. तर त्या संदर्भात तुम्ही काय बोलू इच्छिता? मस्त एकदम छान होतं. एकदम निसर्ग खूप सुंदर आहे. इथून गच्चीवरनं सनसेट इतका मस्त दिसतं ना, खूप फोटो काढायचं मन करतं. मजा येते एकदम. ओके. छान गार हवा आहे, मस्त व्यवस्थित वाटतं. थंड शीतलपणा वाटतं. एसीची काही गरज वाटत नाही. एसीची गरज वाटत नाही. आम्हाला पंखे खूप सुंदर आहेत आणि आम्हाला भरपूर वारा येतात. हवेशीर आहे. एसी तर काही गरज लावायची पण गरज नाही पाहिजे. ओके. गरम पाणी वगैरे सगळं व्यवस्थित एकदम मिळालं. पद्धतशीर आहे. गरम पाणी पण छान आहे एकदम. सोलरचं गरम पाणी आहे आमचं. हो. त्याच्यामुळे खूप कसं ते चांगलं वन टाईम इन्व्हेस्टमेंट होते बरोबर. याच्यापेक्षा. आणि बाकी म्हणजे तुम्ही दापोली व्यवस्थित फिरलात. हो, तुम्हाला आणि एक तुम्ही आम्हाला जी रिक्षा दिली, ते हां. रिक्षावाले पण खूप सुंदर होते. त्यांनी सगळं व्यवस्थित दाखवलं. ओके. आम्हाला आमची गाडी काढायची गरज काही पडली नाही. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हातचा चहा खूप सुंदर होता. हो हो. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाने आल्यावर पहिले तुमच्या हातचा चहा प्यावा. तुम्ही कोकम सरबत देण्याच्या ऐवजी तुमच्या हातचा चहा द्या. चहा दिला की सगळा थकवा निघून जातो. अच्छा. म्हणजे मग आम्हाला परत आलो. मी तर पोटभर चहा पिऊन घेतला आता तुमच्याकडे. रिक्षावाला जो आला ना, तर कसं तुम्ही तुमची गाडी घेऊन तर आलातच, हो, पण नाही, तरी आम्ही तुम्ही गाडी- म्हणालात की हां. कोणी गाईड असेल तर द्या. बरोबर. मग ते गाईड घेऊन परत गाईडला पैसे द्या वेगळे, आपल्या गाडीतनं घेऊन जा. त्याच्यापेक्षा म्हणजे तुमच्या गाडीचं आता पेट्रोल डिझेल मिळतच नाही, त्याच्यापेक्षा हेच पैसे एकदा दिलेले बरोबर. चांगले. आणि आणि त्याने ते पैसे दिलेले सुद्धा खूप वर्थ आहेत, कारण रस्ते खूप घाटाचे आहेत आणि आपल्याला गाडी माहीत- परवडतच नाही. आपल्याला माहीत नसतं. त्याच्यापेक्षा आपण रिक्षा केलेलं केव्हाही उत्तम. अच्छा. 2 किंवा 3 लोक जर असेल तर रिक्षाने जाणं योग्य. हां, म्हणजे पुढे कोणी येणारे कस्टमर असेल त्यांच्यासाठी अगदी ते फायदेशीर आहे. रस्ते खूप आणि घाटाचे आहेत. घाटाचे रस्ते गाडी आहेत, चालवायला खूप गाडी अवघड चालवणं पडतं. अवघड आहे थोडंसं. ओके. रिक्षावाल्यांना सवय ते स्किल एकदम. हां हां, बरोबर आहे. हां, ओके, ठीक आहे. आता तुम्ही परत नाशिकला निघताय. हां. तुमचा प्रवास सुखाचा हो. परत कधी आलात तर नक्की भेट द्या. अगदी अगदी आणि 100% तुमचे आमच्या सगळ्या मित्रांना सांगू नातेवाईक तुमच्याकडे तुमचे कोणी राहायला येणारे या. असतील त्यांनाही आमच्याकडून आमंत्रण द्या. सगळ्यांना तुमच्याकडे राहायला यायला सांगू आम्ही. धन्यवाद. चला.